द्या मॅडम प्लीज, करतोय तुम्हाला थोडीफार. एकदा सांगितलं ना, गरज नाहीये. आज कोणासाठी पार्टी हो मॅडम एवढी? आहे सदस्य. उडले ते का उघडे का नागडे? बापरे, किती पडतंय. आज पार्टी आहे, कधी माझं आवरून होणार. नेमकी आज कामवाल्या बाईने पण सुट्टी घेतली. हे असंच असतं वेळेला ना, कोणी उपयोगी पडत नाही. कधी कसा आवरून व्हायचा माझा. मॅडम आम्ही आलो. देवा, काय तुला पण सुधारत ना. नको आता इथे पाठवायला. मॅडम काय काम आहे? अहो तुम्ही ना लय बडबड करता. येऊ का आता मी? नको म्हटलं तरी आता येणारच आहे. मॅडम या. मॅडम मग मॅडम हा काय प्रकार? पार्टी दिसतो मॅडम तुम्ही. मॅडम कडे पैसा आहे. मॅडम नुसत्या पार्ट्या करते. मॅडम कशाबद्दल पार्टी? तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अहो आम्हाला नाही सांगलं तर कोणाला सांगणार? आणि हे काय तुम्ही काम करताय? आम्ही तर दुसऱ्या निमित्ताने आलतो, पण पार्टीच प्लॅन दिसते. आता काय निमित्त होतं? अहो मॅडम आम्ही तुम्हाला थँक्यू बोलायला आलतो. काल तुम्ही इतकं मोठं काम केलं, पाण्याची सुविधा केली. हो थँक्यू. तुम्हाला नाही बोलणार तर कोणाला बोलणार आम्ही मॅडम? काय तुम्ही म्हणणार? त्यामुळे थँक्यू बोलायला आलतो तुम्हाला फक्त आम्ही. झालं ना, मी माझं काम केलं. जाऊ आता. जाऊ देतील मॅडम ले कटकट करायला. अरे नको रे, असं जाऊन जाऊन द्या मॅडम, आम्हाला टमाटे कापू लागतो. काही गरज नाही. अहो द्या. काही गरज नाही. अहो टेन्शन नको. टेन्शन नका घेऊ. हात धुतला नाही, काही नाही. अहो काल पाणी सोडलं तर पूर्ण हात पण धुणं चालू त्याला आंघोळ केली आज बघा त्याने कपडे बदलले. आज 1 महिन्यानंतर नवीन टी शर्ट घातली का आंघोळ येते म्हणून. आज बघा किती चॉकलेट वगैरे बनवून आले. कसल्या हॅन्डसम दिसते तो, पण आम्ही लय स्वच्छ आहे. द्या कापून देतो. काही गरज नाही. मी माझी कामं करत. अहो द्या मॅडम, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? हा? झालं, तुमचं थँक्यू पोचलं माझ्यापर्यंत. जावा आता. द्या मॅडम प्लीज, करतोय तुम्हाला थोडीफार. एकदा सांगितलं ना, गरज नाहीये. आज कोणासाठी पार्टी हो मॅडम एवढी? आहे सदस्य. उडले ते का उघडे का नागडे? ते उघडे सर आहेत ना, हा त्यांच्याकरताच पार्टी ठेवली. ते काय उघडे सोड येणार आहेत का मग इकडे? हो, सर्व सदस्य येणार आहेत. मग त्यांच्यासाठी पार्टी ठेवली काय? हो, द्या मदत बिदत करतोय आम्ही. तसंही मला इतका वैताग दिलाय ना. आज कामवाली बाई पण नाही. आता ह्यांच्याकडूनच काम करून घेते. चिर. अरे दिलं जाऊ मॅडम. शपथ आहे, काय एवढं चिकन आहे. चिकन? द्या बरं एक पीस खायला. कच्चच खातात का? कच्चं आहे. मला वाटलं तुम्ही थोडं हे केलं असेल, शिजवलं असेल त्याचं. मॅडम चाकूला दारले कमी. ठीक आहे, जसं काय आहे तसं. एवढा पैसा असून घरात काय उपयोग आहे? साधं चाकूला झालं नाही तुमच्या मॅडम. असं वाटतंय लोकांना आम्ही घरून चाकू आणायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे काम करायला. झालं ना, म्हणूनच मी तुम्हाला इथं बसून नव्हते देत. काम कमी, बडबड जास्त. सॉरी मॅडम, चुकलं, माफ करा. पण आहे का धार आहे का चाकू? विचारायला. कुठे घरात तो मसाला द्या माझ्याकडे. मॅडम दुसरा चाकू आहे काय करणार दारावर? हात मसाला घेऊन ना हो. टाकू काय? अरे देवा, ह्याच्यात मसाला टाकतात का? बिर्याणीला उकळायला पाणी ठेवली तर तांदूळ दिसतोय ना खाली. पण म्हणजे मसाला तांदूळ टाकायचं? ह्याच्यात टाकायचं, चिकन मध्ये टाकायचं. इतका मसाला पुरण का? तुम्हाला काय करायचं घेणं देणं, द्या इथं माझा मसाला. अरे देवा, डायरेक्ट टाकायचा, पटकन लागायचं का? असं तो काम एक्स्ट्राचा करायचं. मसाला होता. तुझ्या मुलांना मी घरात ठेवलं काय माहिती. त्या टँकर बोलवायला पण इतकंच लेट केला राहू, आणि मसाला टाकायला पण काय आम्ही नाचे पटकन काम करतो. तुमचा तो टँकर वाला गाडा तो पण उशिरा आला. तुम्ही पण मसाला टाकायची काही गरज होती का? हा आता ते हे ना मुरण त्यात मसाला बघा. अहो मी पण नाही बिर्याणी बनवली, मला पण नॉलेज. पण ऑलरेडी मी त्यामध्ये मसाला टाकलेला लाल लाल दिसतोय ना. म्हणजे तिखट लागेल का ते आता? हो, जास्त तिखट होईल. मी ते एक्स्ट्रा चाललं होतं मसाला. मला पण हेच पाहिजे. मस्त आता चरचरीत लागले. चरचरीत.
जेवण तसंही तुमचा इथं काही संबंधच येत नाही ना. हा इतकी मोठी पार्टी राव. हा तुम्ही आम्हाला संबंध नाही असं आम्ही मदत कशाला करतो मॅडम? विवाह झाला आपण इकडे आलो. ते म्हणतात ना, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, तशातली गत आहे. मॅडम पार्टीचा विषय चाललाय, शादी कुठून काढता इथं? असो, केला ना आता फुटाणा. मला माहिती का मॅडम, ज्या टाइमला मी पुताना पण करतो ना, मग तो विस्तारता पण येतो, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ऐका मॅडम. हो मॅडम. शांत बसा, डोकं खाऊ नका. तो कांदा हलतो तुम्ही थोडा. मॅडम ती उघडीची पोरगी तर पळून गेली ना. काय सांगू? मग त्या ज्याच्यासोबत पळून गेली ते माझ्या मित्राचा भाऊ आहे. नशीब आहे. पण हे मोठ्या लोकांना काही इज्जत आपलं नाही. पोरगी पळून गेली तरी बघ कसं पार्टी. ते पार्ट्या करायला तुम्ही तुमचं काम करा. लोकांच्या मुली का पळून गेल्या आणि कोण का पार्टी करते त्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. आम्ही लोकांना लाज नाही ना आता. ते पोरी पळून जातात. मॅडम तुम्ही पार्टी देताय का त्यांनी पण काय मदत केली? मॅडम मॅडम बी खुश दिसते पोरगी पळून गेली. मॅडम अहो काहीतरी बोला. काय बोलायचं? मला लोकांच्या भानगडीत ना हस्तक्षेप करायला आवडत नाही, कळलं का? मग दुःख करा, तुमचं काय दुःख झालं असेल. हा. मी का कोणाची मुलगी पळून गेली म्हणून दुःख करू आणि का कोणाच्या घरी मुलगी झाली म्हणून सण साजरा करू? हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा? असं नसतं अहो मॅडम. हे बघा, माझा स्वभाव येतो, ठीक आहे? मी माझ्या कामाशी काम ठेवते आणि मी माझ्या कामाशी प्रामाणिक देखील आहे. त्यामुळे लोकांच्या घरामध्ये काय चालू आहे त्याशी मला काही घेणं देणं नाहीये. तेवढं पण आहे. आज माझ्या घरी काही कारणास्तव पार्टी ठेवली आहे, ठीक आहे? आम्हाला बोलवलं नाही तुम्ही. ते तर बरं झालं, आमचं योग आम्ही आलो. अरे मग थँक्यू बोलायचं राहिलं होतं. बरं झालं आपण असे लेट काम करतो. ते काय तर तुम्हाला टँकर नसतं दिला तो परवडला असतं मला. टँकर नसतं दिला. हा मग तर रोज आलो असतो मॅडम. मग ती तर चूक झाली ना. दिवसाची रात्र, रात्रीचे दिवस, संध्याकाळचे दिवस, रात्रीचे संध्याकाळचे सगळं आम्ही ना क्लायमेटच केलं असते. आम्ही ना तिथे झोपडीच बांधली असते तुमच्या लॉन मध्ये. हो पेंडच आहे. हळूहळू तर त्यामध्ये कांदा सोडा. हात भाजून घेऊ नका, काम वाढवू नका. आधी तिथं मसाला फर्स्ट एड बॉक्स असेल ना मॅडम तुमच्या घरी, काय झालं मोठी माणसं आहे. पण नको ना, कशाला भाजून घ्यायचं? तुला वाटतं का भाजव? तू माझ्या भाजण्यावर टाकलाय. झाला का टोमॅटो चिरून? चिडते मॅडम. हात पण धुतला नव्हता. हो असं नका बोलू. एकतर तुम्हाला मदत करायची आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता हात धुतला नव्हतं असं कसं. म्हणजे आम्ही ऐकून घ्यायला मोकळे का? बस झाला, माणसं आहे. बस. अरे मोठी माणसं असतील, मोठी माणसं आपली पण मार्केटमध्ये रेप्युटेशन काय म्हणतो. आपल्याला नमस्कार केल्याशिवाय कोण पुढे जात नाही. मग झालं ना, आता जावं की. काय जावं की? अजून ते काय टेस्ट नाही केलं, काही नाही केलं, अजून लय काम बाकी. राव मला तर वाटलं होतं ना मॅडम लय मोठ्या माणशी, पण आहे ना मॅडम आहे ना हाकल्याचीच माग लागली. लय कपटी. इतकी मदत करतोय तर मला वाटलं 2 घास खायचे तरी विचाराल. मॅडम बघा झालाय कांदा कापून. तुमच्या घरी असंच कोणी पण येतं का? कांदा नाही राहतो, टमाटा कापलाय. विसरलो. बघितलंच नाही तू काय कापतोय ते. तुमच्या घरी असंच कोणी पण येतं? खायचं होतं ना, त्यानंतर राहिलं. काय म्हणताय मॅडम? तुमच्या घरी असंच कोणी तोंड उचलून येतं का? काय संबंध आहे? तोंड उचलून कसं येईल? चालत येणार ना तुम्ही पण. काय बोलतात मॅडम? मग समोर रोड दिसला पाहिजे. मग देवाने पाय दिले तर चालत येणार. तोंड उचलून नाही आलं. तुम्ही धडकला बिडकला पाडला बिडला एक तर लय आमच्या निघले ना आमराई धडकू शकतो पण बघून येतं चालत. तुमच्या आमराईचं काही लोणचं घालायचं का? नाही लोणचं गुळांबा मॅडम बनतो. गुळांबा खाल्लाय का कधी? इथं माझ्या चिकन मध्ये इतके मसाले पडले त्याचं मला टेन्शन आलं. इथं तुम्ही सांगा गुळ आंब्याचं. तुमचं चिकन संपलं. दूर मॅडम चिकन आहे. तू आधी काय नाही बोलला मॅडम? मॅडम टेन्शनच नसतं. मॅडमचं टेन्शन गेलं. मॅडम बघा पाण्यात टाका धुवून गेलं अख्खा मसाला निघेल त्याला. ओ मॅडम मी ना शाळेतल्या मॅडमला कधी इतकं जीव नाही लावलं तितकं तुम्हाला प्रेमाने मॅडम बोलतो. मान सन्मान रिस्पेक्ट. आणि तुम्ही तुमचं काय अजून मला वाटतं राहून दे. मला काय बोलायचंच ना, शब्दच नाही मला बोलायला. नाही आज माझ्याकडे शब्द नाहीयेत कारण की आज मला एक कविता आलाय ना तुमचं. कधीही तोंड उचलून माझ्या घरी येत आहे. आज मला एक तर कामाचा लोड आहे. आज माझी कामवाली नाही आली. मला पडलंय काम.
तर माझं इथं काम येऊन फाडून ठेवलंय. अहो मग आमच्यावर करते तरी करते, तुमच्या कामवालीला आम्ही म्हणलं बरं, तू म्हणलं होतं का तिला येऊ ते नको? तर- तू काही रात्री आपण तरी आली ना मदत हा, करायला. मग तुमची मदत नाही झाली, मॅडम मी टमाटर कापले. नुकसान होतंय माझं. काय मॅडम माई झाली मग ह्याला द्या आपण मी खायला थांबतो. राहून तू पोट नाही तो काय झालं जर विनर खिशात घाल पाणी. लिहून आले का माझ्याकडे बघावं लागेल तो. शांतता ठेवा. हो सर, केव्हा येत आहे घरी? हो हो, तयारी झालेली आहे. हो चालेल ना, काय हरकत नाहीये. हो, तुमच्या वाईफला देखील घेऊन या. कोणते उघडे आहेत का त्या पर्यंत बोलत आहे थोडं. थोडं सांत्वन करतो ना. अहो काय नाही, ती गावातली टपोरी मुलं आली हो त्यामुळे काय नाही, काय करतात गावामध्ये, काल टँकर साठी नव्हती काढली लागलेली, तीच मुले काय करतात म्हणजे डोक्याला घात केलाय त्यांनी. लुडबुड लुडबुड चालू आहे. हो 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 हो, आणि माने सरांच्या वाईफला पण सांगा बोलवलंय म्हणून. तुमची wife आहे की नाही wife? सिंगल असं आपली हो, त्यांच्या मुलीला पण घेऊन या. मुलगी पाहिजे. हो ना. हो हो, ते उघडे सरांच्या मुलाला 12वीला चांगले मार्क्स पडले ना, म्हणून तर पार्टी ठेवली. कॉपी करून पास झाले ते. ते हा. पळून गेली. कॉपी करून पास झाले. त्याला म्हणतो तू तुझ्याकडे क्लास लावू मॅथची. नाही नाही, अहो ती गावातली सांगितलं ना, टवाळकी करणारी 2 मुलांनी होती बसली. नाही नाही, त्याला आता ना 95% पडले ना 12वीला. बऱ्याच दिवसापासून मी म्हंटले होते की पार्टी देईल देईल देईल, म्हणून तर आज पार्टी ठेवली घरी. हो चालेल चालेल, या या, पूर्ण फॅमिली या सर. ओके ओके, बाय. नो पण काय म्हणा मॅडमचे ना लय मोठे मोठे ओळखी आहेत. मी काय म्हणतोय, आपण नाही ओळखीचे ना फायदा उचलला पाहिजे. मॅडमचे तर मोठ्या मोठ्या ओळखी आहे, आपल्याला काही आपण सेट होऊ शकतो ना. काय म्हटलं? काय नाही, खूप छान छान पाहिलं लय प्रेम झाले म्हणते कधी आणि काय नाही. बरं मी काय म्हणतोय, आता सगळं जाऊ श्रीमंत बिमंत बनवू आपण. काय म्हणतो, हे मॅडमचे ना ग्रामपंचायत आणि मोठे मोठे कॉन्टॅक्ट ना, तिथून आपण काहीतरी सेटिंग वशील लावू आपण. काय बडबड करताय? तू सेट हो, मी सेट होणार. अरे वा, माझ्या घरात येऊन मला शांत बस म्हणतात ते. चालते वा. हो चालते. मॅडम तुमचं काम का बस का? थांबा, थोडी मदत राहिली तुमच्याकडनं. थांबा, असा कांदा हलवायचा शपथ पडलं. मी शेवटचं सांगता, गप मुकाट्याने इथून निघून जा, गप मुकाट्याने. उगाच माझी पार्टी बिघडू नका. नाही मी चालत जाणार ना, पाय दिलेत आम्हाला. तुम्ही का चुकतं बोलता? नाही मॅडम असं नका बोलू, आम्ही नीट काम करतो. प्लीज, आम्ही जाऊ नाही शकत. तू येणार करतो मॅडमला त्रास देतोय सारखा. अरे आपण त्रास द्यायला नाही तर कोण देणार? हे पण नाही बरं. उच विनाकारण आल्यापासून नुकसान 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 लावलंय माझं. मॅडम मी काय नुकसान केलं तुमचं? झालं ना, तुमची टँकरची समस्या संपली ना, आता जायचं ना तुम्ही तुमच्या घरी. उगाच सांगता पाणता ते मला. अहो असं तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत तुम्ही. तुमच्याकडे खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. आपण दोघं मिळून ती ना पूर्ण करू. हे सगळं मी तुम्हाला हेल्प करतो. आणि तुम्हाला माहिती आहे टमाटे किती भारी कापतो. कापून दिलात मॅडम. अरे अजून लागलं काय दे ना. शांत बसा, शांत, असं शांतीला धरून बसा. ठीक आहे, बसायचंय ना, बसा. जाते ना. मॅडम कुठं चाललो तुम्ही? राहू आपण मदतीच्या हिशोबाने आले. मॅडम हे करते, मला पटतच नाही. भला एका जमाने नाही राहू.